झालं तुमचं रोमॅन्टिक बोलणं? तू समजतोयस तसं काही नाहीये. बरोबर आहे रे. नवीन लग्न झालेलं प्रत्येक जोडपं असंच म्हणतं की तुम्ही समजताय तसं काही नाहीये वगैरे. अरे मी खरं तेच सांगतोय अरे. मला माहिती ना, मी बघतोय ना तुझं काय चाललंय ते. अरे काही नाही, कामाचंच बोलत होतो मी त्यांच्याशी. ओ गॉड, हा एक पेपर अजून तसाच राहिलाय. हा आरवीच्या हाती नको लागायला. पण काय म्हणा, तू मयुरी वहिनींच्या बाबतीत फार नशीबवान आहेस. कारण त्यांच्यासारखी सुंदर, सुशील, प्रेमळ, मनमिळावू बायको मिळाली तुला. खरं यार अरे, ह्या बाबतीत मी खरंच नशीबवान आहे. मिस मयुरींच्या ह्या सगळ्या गुणांमुळेच तर मी कधी प्रेमात पडलो त्यांच्या ते कळलं नाही मला. भाग्यवान तर मी आहेच. असो, मिस मयुरींबद्दल बोलत राहिलो ना तर दिवस रात्र कमी पडेल मला. आणि ज्या कामासाठी आपण आलोय ते राहून जाईल. मी ही फाईल चेक करतो. नशीब हा पेपर आरवीने बघितला नाही, तर संपलं असतं सगळं. काही सापडलं तुला? सापडेल, बघू आपण. काय रे, काय विचारते मी? अरे तू विचारायला आपल्याला पण माहित पाहिजे ना काय सांगायचं ते. आज काहीतरी घडलंय. तुम्ही सगळ्यांनी माझ्यापासून लपवलंय. नक्की काय घडलंय ते मला आत्ताच्या आत्ता कळायला हवं गॅरी. अरे कळायला म्हणजे आपल्याला पण म्हणजे आपल्याला पण एवढी रात्र झाली, तू घरी आलायस, मग राजवीर, मयुरी ते कुठे आहेत? ते अजून नाही घरी आले. आजी तू पण ना, तुला माहित आहे ना ते लोक कसे नवे नवेले शादी झालेले कपल लोक आहे ना, मग ते कुठेतरी बसले असतील आंख में आग डालून. हे तू मला मगाशी पण सांगितलं होतंस. हा काय? खरं काय ते सांग. अरे काय झालं? विचार करायला तर टाइम दे. आज आपल्या पेढीवर रेड पडली म्हणून ब्रो तिकडे बिझी आहे आणि मयुरी वहिनीच्या आईचा हात मुरगळला म्हणून ती तिकडे गेली. कसम जायची, एवढंच झालं. प्लीज सोडा, दुखतंय. तू एवढं सगळं झालं, पेढीवर धाड पडली आणि मला आत्ता सांगतोस तू? आजी तुला त्रास होईल ना म्हणून ब्रो बोलला का तुला सांगायचं नाही. मग तुला कसं ना बोलणार. सॉरी. चुकून जर ही चुकीच्या वेळी चुकीच्या पद्धतीने तोंड उघडलंस तर योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने घाव घालून हेच तोंड मी बंद करेन. आणि म्हातारे फक्त तुझंच नाही, तुझ्या त्या नवीन नाच सुनेचे. अजय काय तू काय विचार करते? इतके दिवस फक्त विचारच करत होते, पण आता नाही. आता निर्णय घ्यायची वेळ आली आहे. कसला निर्णय आजी? ते सगळं तुला उद्या सकाळी कळेल. जा, जाऊन झोप तू आता. गुड नाईट. शेवटच्या फाईल मध्ये काही नाही सापडलं. मी तुला सांगत होतो काही सापडणार नाहीये, तू ऐकतच नव्हतास माझं. हो, पण आपण क्रॉस चेक करून बघितलं. आता मनात काही शंका नको. फक्त आता वाईट एका गोष्टीचं वाटतंय की माझ्यामुळे तुला इथे विनाकारण थांबावं लागलं. वा, झालं केलंस परक? अरे तसं नाही, पण आरवी तू टेन्शन मध्ये असताना मी तुला सोडून कुठे जाऊ शकतो का? हा, ऑफकोर्स ना. मग बरं, आता झालंय सगळं तुझ्या मनासारखं. हा, निघायचं आपण, उशीर झालाय. निघूया. तू एक काम कर, तू पुढे हो, मी आलोच. ओके.
हाय मिस मयुरी, जस्ट पेढीवरून घरी चाललोय. आत्ता? घरी जाण्याआधी तुम्हाला भेटायची इच्छा आहे. या वेळेला? का? का तुम्हाला नाही भेटावं असं वाटत आहे? हा, आता आईस्क्रीम मिळणार असेल तरच भेटे ना. ये. अरे काय अरे थांब थांब ना तू. थांब म्हणजे इथे काय करतोय आपण? चल ना, घरी नाही जायचं का? उशीर झालाय. आर्यन, घरी वाट पाहणारी कोणी व्यक्ती असेल तर घरी जाण्यात काही मजा असते. हो, लग्न झाल्यावर कवी वगैरे झालास की काय तू? ते मला काही माहिती नाही, त्यातलं मला फार काही कळत पण नाही. अरे मग आता काय कळतंय तुला? मला हे कळतं की जिथे आपली कोणी वाट पाहत असेल आपण सगळ्यात आधी तिथे पोचलं पाहिजे. ते कोण वाट बघतोय मग तुझी? आईस्क्रीम वाला? वेट. कशात तुम्ही? मी ठीक आहे. आणि आईंची तब्येत कशी आहे? आई पण आता बरी आहे, थोडीशी सूज आहे फक्त हाताला. डॉक्टर काय म्हणाले? डॉक्टर म्हणाले थोडे दिवस त्यांची काळजी घ्यावी लागेल. पण आता तुम्ही त्यांच्या सोबत आहेत म्हटल्यावर मला खात्री आहे त्यांना काहीही होणार नाही. हो, मी घेईनच काळजी तिची. पण सर, मी जेव्हा पेढीमध्ये होते तेव्हा मला आईची काळजी लागली होती आणि मी घरी गेल्यावर मला तुमची काळजी लागली होती. का? माझी काळजी का? सर आले होते ना पेढीवर ऑडिट करण्यासाठी. आले तर होते. त्यांना ऑब्व्हियसली तिथे काहीच सापडलं नाही. काहीच नाही सापडलं? नाही. मी म्हणाले होते ना, मला खात्री होती. म्हणजे माझा अंदाज बरोबर होता. यामिनी मॅमची तयारी आधीपासूनच होती. मिस मयुरी, काय झालं? तुम्ही अशा अचानक शांत का झाला? नाही, काही नाही. आईस्क्रीम? हो, त्यासाठीच तर आलं. दादा 2 आईस्क्रीम द्या. दोघच खा, मला विसरा. येस. हे घे. मला एक तुझ्यासाठी आणि हे आपल्यासाठी. अरवी, मी जरा एक फोन करून येतो. हा, मी तुम्हाला भरवते थोडंसंच. बाय द वे मिस मयुरी, अजून किती दिवस माहेरी थांबण्याचा प्लॅन आहे? तुम्ही सांगा. पहा, काकूंची तब्येत पूर्णपणे बरी होईपर्यंत तुम्ही माहेरी थांबलात तरीही चालेल मला. फक्त माझी एक अट आहे. अट? काय? जोवर तुम्ही आपल्या घरी परत येत नाही तोवर रोज रात्री माझ्यासोबत इथे आईस्क्रीम खायला भेटायचं. मान्य? ठीक आहे. मी म्हटलं ठीक आहे. नाही, काही ऐकायला नाही आलं. मी असं म्हटलं ठीक आहे, चालेल मला. अहो, थोडं जोरात बोला ना. रोज भेटण्याबद्दल काय म्हणाला? ठीक आहे. मयुरी, ठीक आहे. बस. अहो घ्या. अहो, सर, मुद्दामून केलं का? सॉरी, मी काय मुद्दाम नाही केलं.
राजवीर सर! सर! मयुरी मयुरी, आपला राजवीर गेला. हे असं विचित्र स्वप्न का पडलं असेल मला? अरे गॅरी ऐक तर माझं, कुठे काय काय घेऊन तू जातो? जिथे कुठे पण असेल तिथून तुला उचलून आणायचं अशा आपल्या कॅप्टनची ऑर्डर आहे. बरं ऐक, मला जरा काम आहे आता, मी बोलतो. कॅप्टन काय आजी, काय झालं? सकाळी सकाळी असं का बोलवून घेतलंस? आजच्याच देवीच्या दर्शनाला जायचंय. देवीच्या दर्शनाला? आजी आज शक्य नाही, आज माझ्या मीटिंग्स आहेत, अपॉइंटमेंट्स आहेत. आणि बस, मी तुला जायचंय की नाही ते विचारत नाहीये. सांगते, मी कोणाचं काही ऐकणार नाही. जायचंय म्हणजे जायचंय. आजी असं अचानक कुठून आलं तुझ्या मनात? पेढीवर अशी धाड पडणं, मयुरीच्या आईचा अपघात होणं, ही काही चांगली लक्षणं नाहीयेत राजवीर. पुढे जाऊन त्या यामिनीनेही तुमच्या बाबतीत काही अजून करण्याआधी मलाच काहीतरी करावं लागेल. गॅरी, आजी तू बोलत होतीस ना, तू सायलेंट का राहिली? बोल ना. हे बघ, मला काही ऐकायचं नाही. आज जायचं. तुम्ही पटापट तयारीला लागा. अगं पण आजी, मिस मयुरी तर त्यांच्या माहेरी गेल्या आहेत ना कुंदा काकूंची काळजी घ्यायला. हा, वहिनीला न घेता आपण कसं जाणार? एक्झॅक्टली. आणि जर घेऊन गेलोही तर कुंदा काकूंची काळजी कोण घेणार? हे बघ, काळजी करण्यासारखं असेल ना तर मग इथला एखादा नोकर तिकडे पाठव, पण तिला लगेच बोलवून घे. मयुरीला फोन लाव, मला बोलायचंय तिच्याशी. हो. हॅलो, हा सर बोला. हॅलो मिस मयुरी, आजीला जरा तुमच्याशी बोलायचंय. आजीला? मयुरी, हा आजी बोला ना. आपल्याला आजच्याच देवीच्या दर्शनासाठी जायचंय. आज? आजी, देवदर्शनासाठी माझी ना नाहीये, पण अहो आईची अशी अवस्था आहे तर मग मला जाणं थोडं. मयू कुठे? अगं आजीचा फोन, ते देवदर्शनासाठी. स्पीकरवर टाक. टाक स्पीकरवर टाक ना. हा. हॅलो आजी, आई बोलतेय. हॅलो आई, मी बोलते कुंदा. हा बोल कुंदा. कशा तुम्ही? तुम्ही देवदर्शनाला जायचं म्हणत होतात का? आम्हाला पण कधीपासून खरं जायचंय, पण ते राहिलं ते राहिलंच. अरे वा, मग आपण सगळेच जाऊया. हो हो चालेल ना, हवं तर आजच निघूया आपण. हो. अशी काय बघतेस माझ्याकडे? देवदर्शनाला जायचंय ना, मग ताकद देवीनेच दिली. ते काही नाही, आपण जाऊया सगळेजण. मी बरी. मयुरी, मयुरी तुम्ही पण काहीतरी बोला ना. आता तुम्ही सगळ्यांनी ठरवलंच आहे म्हटल्यावर मी काय बोलणार. परफेक्ट. चालेल आजी, आता तू पण बोल की तूही आमच्या बरोबर येतेस. नाही आले असते रे, पण मी. अजिबात नाही, आता पण बिन काही नाही, तू आमच्या बरोबर येतेस, दॅट्स इट. आजी तुम्ही पण यायचं. हा बरं बाई, येते. गुड. मिस मयुरी, मी तुम्हाला घेण्यासाठी गाडी पाठवतो, तुम्ही तयारीला लागा. ठीक आहे, चालेल. ओके, बाय. बाय. झालं तुझ्या मनासारखं? हो, आता सगळेजण तयारीला लागा पटापट. हा, आपण सगळ्यांना सांगतो रेडी व्हायला. चलो चलो, देवदर्शन टाइम. सभी यात्री लोग ध्यान दे. काय? मी बरी आता. हो, पण तुझ्या हाताची काळजी. दर्शनाला जायचंय ना, चल चल तयारी कर, चल. बर.
आई हे सावकाश आहे, हात सांभाळ आणि तुझा मी हे सगळं आठवत. मयू अगं राजवीर जिजूंनी मोठी गाडी पाठवली आहे. अगं मयूर त्यांना कशाला उगाच त्रास, आपण गेलो असतो ना आपले आपले एसटीने. अगं तुला माहिती आहेत ना ते कसे आहे ते, तर तुझ्या हाताला पण लागलंय. नशीब ते स्वतःने आले आपल्याला घ्यायला. अगं पण त्यांना राग नसेल ना आला? नाही म्हणजे आपण सगळेच येतो म्हंटल ना देवदर्शनाला. अगं नाही आई, आणि तू ऐकलंस ना, राजवीर सर आणि आजी दोघांनीही सांगितलं आपल्या सगळ्यांना, त्यामुळे त्यांना राग नसेल आला. आणि बरेच दिवस आपण सुद्धा कुठे गेलो नव्हतो, त्यानिमित्ताने आपलंही देवदर्शन होईल. हो पण अगं मयू बाबा आबा आणि भाऊ कुठे आहेत? अगं सामान आणता येते आणि कुलूप पण लावायचं ना. थांब मी आले. अगं तू गॅस बंद केले बघा. आई आई थांब थांब थांब, तू कुठे जाते? बघ तो दी हात सांभाळ, मी जाऊन बघते. तुम्ही या आधी गाडीमध्ये बसायला. ये सावकाश बस. हो बस ये ग मन. हात सांभाळा. बाप्पा अरे काय चाललंय हे सगळं? सकाळी मला वाईट स्वप्न पडलं, आता ही अभद्र घटना घडली. राजवीर सरांवर येणाऱ्या संकटाची साहूल तर नाहीये नाही. काहीही असो, मी राजवीर सरांसोबत कायम असणार आहे. राजवीर, मी तर म्हणते तू फॅन पडलाच कसा? तेच तर मलाही कळत नाहीये ना. आई तुम्ही हे जे काही बोलताय ना ते ऐकूनच माझ्या काळजात धस्स झालं. मला तर वाटतं देवी आईची कृपा होती म्हणून तू वाचलास. हो देवीची कृपा तर आहेच आपल्यावर, पण हा फक्त एक अपघात होता असं मला वाटतंय. राजवीर, अपघात असो किंवा घातपात असो, तुला जर काही झालं असतं तर आम्ही काय करणार होतो? जीवावर तुझ्याच बेतलं असतं ना. बापरे ते काही नाही, मी नोकरांना सांग. नाही नोकरांना नाही, आपण घरी गेल्यावर मी स्वतः लक्ष देणार आहे. इलेक्ट्रिशियनला बोलवून मी चेक करणार आहे की काही बाकी काही लूज फिटिंग्स नाहीयेत. जरा जरी संशयास्पद आढळलं तर ह्याच्या मागे कोण आहे हे शोधूनच काढणार आहे मी राजू. अगं मम्मा मी सांगतोय ना, हा फक्त एक अपघात होता, विश्वास तर ठेव माझ्यावर. माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं तू आणि तुझ्या सुरक्षिततेच्या बाबतीत माझा फक्त त्या भाऊसाहेबवर विश्वास. एक मिनिट, तो भाऊसाहेब कुठे आहे? कुठे म्हणजे? आपला पर्सनल इव्हेंट आहे ना हा, म्हणून नाही बोलवलं त्याला. पर्सनल इव्हेंट असलं तरी तो तुझा पर्सनल बॉडीगार्ड आहे ना. तू जिथे जिथे जाणार तिथे तो असायलाच हवा. हो तेही आहेच म्हणा, पण आता तुम्ही सगळे आहात ना माझ्या बरोबर. ओ कम ऑन राज, आम्ही सगळे तुझ्या एवढ्या काळजीपोटी बोलतोय आणि तुला त्या भाऊसाहेबची काळजी आहे? नाही नाही तसं नाही, पण आता अगदी अर्ध्या रस्त्यापर्यंत आपण पोहोचलो आहोत. आता त्याला सांगणार कधी, तो येणार कधी? एकच मिनिट, तू काहीच बोलू नको. जे काही बोलायचं ते मी बोलते. हॅलो. काय रे, कुठे आहेस? मी ऑन द वे आहे. कुठे चाललायस? फार्म हाऊसवर. एक मिनिट, तुला कसं कळलं? कुणी सांगितलं? ते म्हणजे मला ते मी काय? मयुरी
अच्छा, मयुरीने सांगितलं का? आता कळलंच आहे, मग ऍड्रेसही माहिती असेल. पोच तिकडे, वाट बघ. मॅम